पवार यांच्या इशाऱ्याला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले। भाषण देता न येणाऱ्याने काँग्रेसबद्दल बोलणं म्हणजे फारच झालं। महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या कृतज्ञ मुलाने काँग्रेसबाबत बोलू नये असं तर काँग्रेसला महाराष्ट्रात भविष्यात त्रास होईल असं पार्थ पवार म्हणाले होते, ज्यावर काँग्रेसने हे प्रत्युत्तर दिलंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, काय तपशील या संदर्भात? तर आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर पार्थ पवारांचं एक वक्तव्य चर्चेत होतं की काँग्रेसबद्दल त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेसने एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। त्या पोस्टमधून त्यांनी पार्थ पवार यांना डिवचण्याचा खरं तर प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हा आहे की कर्नाटक राज्यामध्ये वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठीचा FIR जो आहे तो त्या राज्याने घेतला आणि तिथं सरकार आमच्या पक्षाचं आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाचं आहे आणि काँग्रेस पक्षाच्याच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताच्या महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा अशी मागणी आहे। निवडणुकीचे माघार घेत म्हणजे जर गुन्हा दाखल झाला तर बारामतीमध्ये जर झाला किंवा महाराष्ट्रात झाला तर माघार आम्ही घेऊ शकतो असं देखील त्यातनं सुचवलेलं आहे। आणि दुसरं महत्वाचं, भाषण न देता येणाऱ्या असं म्हटलेलं आहे पार्थ पवार यांना, कारण आपल्याला माहिती आहे यापूर्वी सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओ पार्थ पवारांचे जे ते व्हायरल झालेले होते। आणि दुसरं महत्वाचं, स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतरही लगेच जमिनी घोटाळ्याच्या चौकशीतनं बचावासाठी राजकीय सोय त्यांनी केल्याचा आरोप जो आहे तो देखील या पोस्टमधून करण्यात आले। आता महत्वाचं आहे की पार्थ पवार याला कसं उत्तर देतात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस। संदीप थोडंसं इंटरप्ट करते, सोबत राहा। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा आहेत। हनुमंत पवार, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पार्थ पवार यांचं जे वक्तव्य समोर आलंय ते, आणि दुसरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न झालेला होता, दोन्ही गोष्टींबद्दल आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे। पार्थ पवारांनी त्यांचं अपरिपक्व राजकारणी असणं ते इतक्या लवकर चव्हाट्यावर आणतील असं वाटलं नव्हतं। काँग्रेस पक्षाचा डाऊनफॉल म्हणताना त्यांनी 40 वर्षात काँग्रेस पक्ष डाऊनफॉलला लागलाय असं म्हणणारे आम्ही खूप जण बघितले। काँग्रेस पक्षाचं जिथं सरकार आहे त्या कर्नाटकमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या अपघाती निधनाचा FIR काँग्रेस सरकारनं दाखल करून घेतला। पार्थ पवारांमध्ये हिंमत असेल तर ते ज्या सरकारमध्ये आहेत, त्यांच्या आई उपमुख्यमंत्री आहेत, ते स्वतः खासदार आहेत, त्या सरकारला म्हणजे केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सांगायची हिंमत दाखवावी। त्यांचं तोंड तिथे का उघडत नाही? संसदेमध्ये काँग्रेसचे खासदार बोललेत अजितदादाच्या अपघाताची चौकशी करा, विधिमंडळामध्ये काँग्रेसचे आमदार बोललेत अजितदादाच्या अपघाताचा FIR दाखल करा। आता बारामती निवडणुकीमध्ये सुद्धा आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं ना FIR नोंद करा, त्या कंपनी विमान कंपनीच्या मालकाला अटक करा, नागरी उड्डयन मंत्र्यांचा राजीनामा घ्या, आम्ही करू ना उमेदवारीचा फेरविचार। त्यामुळे स्वर्गीय अजितदादांच्या निधनाविषयी आमची जितकी संवेदनशीलता आहे किमान तितकी तरी संवेदनशीलता पार्थ पवारांनी दाखवावी ना। काँग्रेसचा डाऊनफॉल काँग्रेसला कळायला पाहिजे ही भाषा बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास, काँग्रेस पक्ष कशासाठी लढतोय हे माहीत करून घ्यायला पाहिजे। कुठल्या चौकशीसाठी पार्थ पवार साहेब ग बसलेले आहेत? बर, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाहीये, काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे पार्थ पवार यांनी जी टीका केली होती त्याला आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। पार्थ पवार यांनी जो इशारा दिलेला होता त्यावरती काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाषण देता न येणाऱ्याने काँग्रेसबद्दल बोलणं म्हणजे फारच झालं असे काँग्रेसकडनं प्रतिक्रिया आलेली आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय। धड भाषणही देता न येणाऱ्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तीच नाही का? राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेतो असं बारामतीमधील काँग्रेसचे उमेदवार म्हणत आहेत, त्यावरही पार्थ पवारांनी बोलावं। त्यामुळे काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गुन्हा दाखल झाला तर काँग्रेसचे बारामतीमधले उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील। तर या सगळ्या संदर्भात सुद्धा पार्थ पवार यांनी बोलावं असं काँग्रेसने म्हटलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। मिटकरीजी, पार्थ पवार यांनी अशा प्रकारे इशारा देणं हे पक्षाकडनं कसं पाहिलं जातंय? नाही, मला आता फोन घेण्यापूर्वी सांगितलं गेलंय की काँग्रेसने एक पोस्ट टाकलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे। तर मला काँग्रेसने त्याच मुद्द्यावरनं टीका केलेली आहे।
काय काय मी वाचली नाही ना नम्रता ती काय? काँग्रेसची मी पोस्ट तुम्हाला वाचून दाखवते. महाराष्ट्र काँग्रेसने हे एक्सपोस्ट केलेली आहे. ते असं म्हणतात, धड भाषणही न देता येणाऱ्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तीच झालं. राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, अशी काँग्रेसची एक्सपोस्ट आहे, जे पार्थ पवार यांनी म्हटलेलं होतं. त्या पुढे ते असं म्हणतात की अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेतो, असं बारामतीमधले आमचे उमेदवार म्हटलेले आहेत. त्याबद्दल सुद्धा पार्थ पवार यांनी बोलावं. आपली प्रतिक्रिया या संदर्भात. नाही, असं आहे, पार्थदादा आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि आज मी बारामतीमध्ये स्वतः पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला त्या ठिकाणी होतो आणि अर्ज भरताना बऱ्याच लोकांनी तिथे वहिनींना पाठिंबा दिला, अनेकांनी माघार घेतली निवडणुकीमधून आणि एक राजकीय सोपस्काराचा आणि संस्काराचा भाग म्हणून काँग्रेसने सुद्धा तिथे उमेदवार देण्याची काही आवश्यकता नव्हती, पण तरी काँग्रेसने तो दिला असेल. आता साहजिक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आता त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो, पण मग काँग्रेसला इतकं जिव्हारी लागण्याचं कारणच नाही ना. मी म्हणतो काँग्रेसनी उभं राहावं. त्यांना आयुष्यात त्यांचा दारुण पराभव कसा असेल किंवा माती खाणं कशाला म्हणतात ते काँग्रेसलाच कळून येईल. आता पार्थ पवारांनी जी काही त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली असेल, तो आपसूक एका कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत की बाबा सगळेच जण तिथे बिनविरोध करा म्हणतायत, तुम्हाला एवढा काय त्याच्यामध्ये उतावीळपणा आलाय. पण काँग्रेसने त्यांची जी भूमिका स्पष्ट केली त्याच्याबद्दल काय? तिथले उमेदवार असं म्हणतात की अजितदादांच्या विमान अपघाताचा जो तपास आहे त्या संदर्भात महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा, आम्ही उमेदवारी मागे घेतो. तुम्हाला वाटतं तुमची पण हीच मागणी आहे अमोल मिटकरीजी? माझी मागणी पूर्वीपासून आतापर्यंत तीच आहे, सर्वांची आहे, पक्षाची आहे. आणि नम्रता, आणखी तुम्हाला मी सांगतो, जर काँग्रेसला असं वाटत असेल की त्यांच्या उमेदवारांनी असं बोलणं म्हणजे त्यांना फार अजितदादांबद्दल सहानुभूती आहे, खरी सहानुभूती दाखवायची होती ना त्यांनी, तर उमेदवारांना द्यायला नव्हता पाहिजे ना, मग ती बिनविरोध करायला पाहिजे होती. म्हणजे तुमच्या एका तलवारीत दोन मॅनी घालून अशा दुतोंडी भावनेनं ते बोलत असतील तर काँग्रेस तसंही काँग्रेस संपलेला पक्ष आहे. आता त्यांनी स्वतः तसं करून स्वतःचं हसं करून घेतलंय. काँग्रेसचे प्रवक्ते आता आमच्याशी बोलत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष जेवढा अजितदादांच्या निधनाबद्दल संवेदनशील आहे, तितका राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांचं कुटुंब सुद्धा दिसत नाहीये, असा त्यांचा दावा आहे. कोण बोललं असं? काँग्रेसचे प्रवक्ते. आता असं आहे, कोण काय बोलतं त्याला काही, मला असं वाटते त्याला काय आता नाही. किती काँग्रेसचे आमदार बोलले, त्याला 5 नावं सांगा बरं. त्याला घ्या, तो कोणता प्रवक्ता आहे तो. आणि आमच्या संवेदना त्यांनी काढू नये. आमचा अख्खा पक्षाने पण 2-3दा मुख्यमंत्र्यांना भेटले, सर्व आमदार भेटलेत, विधानसभा विधान परिषद मध्ये आम्हाला जसा आवाज उचलता आला तसा आम्ही उचललाय. त्यांना कळवळा इतका काय पुढचा येतोय. आणि तुमचा काँग्रेस पक्षाचे राजीव सातव यांच्या धर्मपत्नी प्रज्ञा सातव यांनी अशाच आगाऊपणा यांचा होता म्हणून कंटाळून त्यांनी पक्ष सोडला ना, त्यांचं ते भाजपमध्ये गेलंय. त्यांच्या कोण्या तोंडाने बोलतात हे, काय बोलण्याला यांचा अधिकार आहे. आणि त्यांनी उभं राहावं. त्याचा ज्या उमेदवारांनी अर्ज भरलाय ना मोरे, त्यांनी राहावं उभं. बारामती करेल, खूप हुशार आहेत, यांना कशी यांची जागा दाखवायची दाखवून देतील. राहावं उभं त्यांनी. मिटकरीजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर पार्थ पवार यांच्या इशाऱ्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिलेलं आहे. मात्र काँग्रेसने इतकी असंवेदनशीलता दाखवू नये असं राष्ट्रवादीकडून त्यावर अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. संवेदनशीलता जर काँग्रेसला एवढंच पडलेलं होतं तर निवडणूक बिनविरोध करायला हवी होती असं राष्ट्रवादी म्हणत आहे.